राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर। ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर। त्वरा करा, ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये 14 सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध। शाखा मार्केट यार्ड, नवी पेठ आणि सावेडी, अहमदनगर। सेलिब्रेट न्यू एरा इन AL एंटरटेनमेंट। अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीनं 2 ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता ही सेवा पंधरवडा साजरा केला जातोय। या अंतर्गत शनिवारी केडगाव येथील भाग्योदय माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं केडगाव देवी मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। दरवर्षी विद्यालयाच्या वतीनं मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असते। नवरात्र नजीक आलं असून केडगाव देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते। भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं परिसरात स्वच्छता करण्यात आली। शालेय विद्यार्थ्यांनी स्वच्छता रॅली काढून स्वच्छतेचे फलक हातात घेऊन घोषणा दिल्या, तसेच मंदिर परिसर स्वच्छ केला। यावेळी मनपा आयुक्त डॉक्टर यशवंत डांगे, मुख्याध्यापक ज्ञानदेव बैरड, माजी नगरसेविका लता शेळके, माजी नगरसेवक मनोज कोतकर, प्रसाद आंधळे आदींसह शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अहमदनगर महापालिकेच्या वतीने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान आपण स्वच्छता पंधरवडा साजरा करत आहोत। या केडगाव परिसरामध्ये आज हे स्वच्छता अभियान राबवण्यात आले होते। या अभियानामध्ये भाग्योदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या उत्साहात आणि आनंदात या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होते। या संपूर्ण केडगावची जी देवी आहे रेणुका माता, या संपूर्ण परिसरातला या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून स्वच्छता केलेली आहे आणि हा परिसर संपूर्णपणे स्वच्छ ठेवण्यामध्ये निश्चितपणे पुढाकार घेत आहेत। मी सर्वांना आव्हानाने विनंती करतो की भविष्यात देखील आपण या परिसर आहे तो स्वच्छ आणि सुंदर ठेवावा। आज केडगावमध्ये देवी परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवलेलं आहे। भाग्योदय विद्यालय भाग्योदयचे विद्यार्थी यांनी खूप म्हणजे गेले 7:30 वाजल्यापासून तर आत्ता 9 वाजले, त्यांनी आत्ता 1.5 तास झाले ते स्वच्छता अभियान करत आहेत। त्यांनी खूप छान स्वच्छता केलेली आहे आणि असंच त्यांच्याकडून नेहमी होऊ असं सरांनी पण सांगितलं आणि मी पण सांगते। मी एक ह्या वार्डची एक नगरसेविका आहे, महिला व बालकल्याण समितीची माझी सभापती आहे। तसंच भानुदीची कोतकर साहेब यांच्या प्रयत्नातून आम्ही इथं आज आलो आणि त्यांच्यामुळे ही बोलण्याची संधी मिळालेली आहे। आज त्यांनी आमच्यासाठी खूप म्हणजे प्रयत्न केलेले आहात आणि ह्या शाळेचं म्हणजे इतकी छान मोहीम राबवतात नेहमी, प्रत्येक वेळेस ते शाळा खूप, हे विद्यार्थी खूप चांगले आहेत। हे विद्यार्थ्यांकडनं खूप करून घेण्यात येतं आणि विद्यार्थ्यांना एक गोष्ट सांगितली, आत्ता फक्त सरांनी सांगितलं विद्यार्थ्यांना की थोडासा तिथं कचरा जमा करा। तर विद्यार्थ्यांनी एवढ्या ग्राउंडमधला सगळ्या विद्यार्थ्यांनी हा कचरा जमा केला आणि लगेच त्यांनी आयुक्त साहेबांना पण बोलवलं व आयुक्त साहेबांनी पण त्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या। तशाच आमच्याकडनं सगळ्यांकडनं ह्या शाळेला खूप शुभेच्छा, असंच नेहमी यांच्याकडनं काम हो हीच माझी शुभेच्छा। केडगाव देवी मंदिर परिसरामध्ये भाग्योदय विद्यालयाच्या मदतीने आणि या ठिकाणी देवी मंदिर परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलं आणि या कार्यक्रमासाठी महानगरपालिकेचे आयुक्त माननीय डांगे साहेब जे या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले, त्यांचे देखील मी परिसराच्या वतीनं मनापासून आभार मानतो। आणि या ठिकाणी जे भाग्योदय शाळेने या ठिकाणी हा उपक्रम राबवला, नक्कीच हा उत्स्फूर्त असा या ठिकाणी मुलांनी या ठिकाणी काम केले। आता नवरात्र उत्सव सुरू होत आहे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी स्वच्छता होणं गरजेची होती आणि ती या ठिकाणी या भाग्योदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करून घेतली। मी बेरड सरांचे देखील मनापासून आभार मानतो की त्यांनी त्यांच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना या आपल्या देवी प्रांगणात आणून या ठिकाणची स्वच्छता मोहीम राबवली। आता सध्या स्वच्छता मोहीम अभियान चालू आहे आणि त्यासाठी महानगरपालिकेचे आयुक्त स्वतः त्या ठिकाणी जिकरीने सहभाग घेऊन त्या ठिकाणी काम करत आहेत। नक्कीच ही आनंदाची गोष्ट आहे। आज या ठिकाणी स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी केडगाव परिसरातील देवी मंदिर हा परिसर अतिशय स्वच्छ केला सकाळपासून आणि या अभियानाच्या निमित्तानं महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त साहेब डांगे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले। त्याचबरोबर नगरसेवक मनोजजी कोतकर, लताताई शेळके
समस्त या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी उपस्थित राहिली. सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि आदरणीय भानुदासजी खोतकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्यानं अभियान म्हणून काम करत नाही तर एक स्वच्छतेची चळवळ आम्ही या ठिकाणी केडगावमध्ये आमच्या शाळेमध्ये सातत्याने करतोय. निश्चितपणानं हे अभियान आम्ही इथून पुढच्या काळामध्येही निरंतरपणे राबवण्याचा प्रयत्न करू. सर्वांचे एकदा पुनश्च आभार व्यक्त करतो. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.